नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. हॅलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर ते व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध संधी, आरोग्य अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो. आज आपण हॅलो 24 तास मध्ये चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर, आणि हा विषय आहे आरोग्याशी संबंधित, आणि तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे या विषयातल्या दोन तज्ज्ञांना, डॉक्टर अतुल सजगुरे आणि डॉक्टर केतन पै यांना. विषयाकडे वळण्यापूर्वी आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अतुल सर. नमस्कार केतन सर. स्वागत तुमचं या दोघांच्या शोमध्ये. आणि थोडक्यात ओळख सुद्धा करून देते. डॉक्टर अतुल सजगुरे हे नेफ्रोलॉजिस्ट आहेत, म्हणजेच मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आहेत, तसंच ते ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. तर डॉक्टर केतन पै हे यूरोलॉजिस्ट आहेत, म्हणजेच मूत्रविकार तज्ज्ञ आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. डॉक्टर अतुल आणि डॉक्टर केतन हे पुण्यामधल्या सह्याद्री हॉस्पिटल इथे कन्सल्टंट आहेत. चला तर मग लगेचच आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. आणि किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यातल्या आणखी सध्याचं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, औषध उपचार नेमके काय आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून. सगळ्यात पहिल्यांदा अतुल सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, किडनीचं मुख्य फंक्शन काय असतं? शरीरामध्ये चयापचयामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, नत्रयुक्त नायट्रोजन असणारे टाकाऊ पदार्थ, हे बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे किडनी. किडनी या टाकाऊ पदार्थांना शरीरातून बाहेर काढते युरिनच्या माध्यमातून, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण याचबरोबर किडनीची इतर अनेक फंक्शन्स आहेत जे सगळ्यांना माहिती नसतात. त्यामधलं एक प्रमुख फंक्शन म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, हे पण किडनीचं काम आहे. सोडियम पोटॅशियम सारखे जे क्षार आहेत शरीरातले, त्यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं, हे किडनीचं काम आहे. जास्त प्रमाणात आत गेलं तर तेवढं बाहेर टाकून देते किडनी आणि ते नियंत्रणात ठेवते. याचबरोबर शरीरामध्ये जे ॲसिड तयार होतं, ॲसिडमुळे रक्ताचा pH कमी होतो आणि त्यामुळे सगळ्या रासायनिक घटना बदलू शकतात. तसं होऊ नये म्हणून त्याचा pH नियंत्रणात ठेवणं, ॲसिडचं प्रमाण रेग्युलेट करणं, हे पण किडनीचं काम आहे. व्हिटॅमिन डी जे आपण घेतो, ते व्हिटॅमिन डी हे ॲक्टिवेट करायला लागतं, त्याच्याशिवाय ते कार्यान्वित होत नाही, ते कार्य करू शकत नाही. त्यामुळे हे व्हिटॅमिन डी कार्यान्वित करण्याचं काम किडनीचं आहे. आणि या व्हिटॅमिन डीमुळे हाडं मजबूत होतात, स्नायूंना ताकद मिळते. त्यामुळे ही किडनी तयार करते नॉर्मली. त्याचं नाव एरिथ्रोपोएटिन. हा संप्रेरक जो आहे तो लाल पेशींना हिमोग्लोबिन तयार करायला मदत करतो, लाल पेशी वाढवतो. आणि हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवणं, हिमोग्लोबिन चांगलं ठेवणं, हे पण किडनीचं काम आहे. तर थोडक्यात काय की मल्टीटास्किंग करणाऱ्या स्मार्टफोनसारखी किडनी ही एक स्मार्ट अवयव आहे, असं आपण म्हणायला हरकत नाही. अगदी खरं. सर, आपण किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहात, तर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय असतं? किडनी ट्रान्सप्लांट एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे जिथे एंड स्टेज किडनी फेलियर रुग्णाला एक नवीन किडनी बसवली जाते. ही किडनी आपल्याला पेशंट किंवा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाकडून, ज्याला आम्ही लिव्हिंग रिलेटेड डोनेशन म्हणतो, किंवा एका मृत व्यक्तीकडनं, ज्याला आम्ही कॅडेव्हरिक डोनेशन म्हणतो, उपलब्ध होते. अच्छा. पण मग किडनी ट्रान्सप्लांट जर करायचं ठरलं तर आपण नेमका सल्ला कधी देत असता? किडनीजचं काम जे आहे ते दोन्ही किडनीजचं मिळून आपण काम, हे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, त्याला GFR म्हणतात, त्यावरनं आपण ते ठरवतो आणि मोजतो. GFR म्हणजे की किती ml दर मिनिटाला किडनी रक्त शुद्ध करते. 100 ते 125 ml पर मिनिट असा नॉर्मल GFR असतो. हा जेव्हा GFR कमी होत जातो, म्हणजे किडनीच्या काही क्रॉनिक आजारांमध्ये किडनीचं काम परमनंटली कमी होत जातं, त्याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतात. आणि हे कमी होऊन ज्यावेळेला 15% खाली येतं, त्यावेळेला शरीरातले टाकाऊ पदार्थ इतके वाढतात की ते इतर अवयवांना हानिकारक असू शकतात, जीवाला धोकादायक होतात. अशा वेळेला ह्या सगळ्यासाठी टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक पर्यायी व्यवस्था करायला लागते. आणि ही पर्यायी व्यवस्था ही डायलिसिसच्या रूपाने असते किंवा किडनी ट्रान्सप्लांटच्या रूपाने. तर ज्यावेळेला पेशंटला डायलिसिसची गरज लागायला लागते, त्यावेळेला आपण त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देतो. अशाच प्रकारची इंजुरी जी दुसरी असते ती मात्र ॲक्यूट किडनी इंजुरी. त्यामध्ये किडनीला तात्कालिक कारणामुळे डॅमेज होतो आणि त्यातनं किडनी बहुतांश वेळेला चांगली रिकवर होते. त्यामुळे तेव्हा आपल्याला ट्रान्सप्लांट करायला लागत नाही, तेव्हा ट्रान्सप्लांटचा प्रश्नच येत नाही. अच्छा. पण मग केतन सर, जर किडनी ट्रान्सप्लांटचा भारतातला जर सिनारिओ बघितला तर नेमकी काय अवस्था आहे, कितपत जागरूकता आहे, किंवा काय नेमकी अवस्था आहे? मुळात 1971 साली भारतातलं पहिलं यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट CMC वेल्लोर रुग्णालयात पार पडलं. अच्छा. त्यानंतर अनेक रुग्णालयांमध्ये हळूहळू किडनी ट्रान्सप्लांट होऊ लागले. गेल्या काही वर्षांमध्ये अंदाजे 200 ते 225 रजिस्टर्ड ट्रान्सप्लांट सेंटर्स भारतभर आहेत. आपण अंदाजे 3000 ते 3500 ट्रान्सप्लांट्स दरवर्षी करतो. इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या माहितीनुसार अंदाजे 1.5 लाख रुग्ण हे कॅडेव्हरिक डोनेशनसाठी रजिस्टर्ड आहेत. आणि त्यात आपण केवळ 200-300 कॅडेव्हरिक डोनेशन्स दरवर्षी करतोय. सो तो प्रमाण फारच आहे, ज्याच्यात आपल्याला अजून कॅडेव्हरिक डोनेशन होणं आवश्यक आहे.
अगदी खरं आहे. पण मग त्या दृष्टीनं प्रयत्न नेमके काही सुरू सो असतात? चालू आहेत आमच्या सगळीकडे. आपण त्या प्रकारचं एक आव्हान तयार करतोय, ज्यांनी आपण पेशंटना आणि त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतोय की हे तरी आपण एक कार्य करू शकतो की ब्रेन डेड पेशंट्सना जर अवयव दान करू शकले तर त्यांनी खूप अनेक, म्हणजे एका ब्रेन डेड पेशंट मागे किमान 7 ते 8 आयुष्य बदलू शकतात. ते खरं आहे. अगदी डॉक्टर अतुल, आपल्याला विचारायचं आहे की किडनी ट्रान्सप्लांट जेव्हा करण्याचं ठरतं तेव्हा ही किडनी डोनेट नेमकी कोण कोण करू शकतं? त्याच्यामध्ये लाईव्ह डोनर्स आहेत आणि कॅडॅव्हरिक डोनर्स. तर लाईव्ह डोनर्सबद्दल आधी आपण बोलूयात. लाईव्ह डोनर्स म्हणजे हे पेशंटच्या जवळचे नातेवाईक, म्हणजे ज्याला आपण रक्ताचं नातं म्हणतो, ब्लड रिलेटिव्स. यामध्ये आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, हे सगळेजण लाईव्ह रिलेटेड या कॅटेगरीमध्ये येतात. तर ते अवयवदान करू शकतात, म्हणजे किडनी दान करू शकतात. त्याच्यामध्येच ॲक्च्युली नवरा आणि बायको हे सुद्धा एकमेकांना देतात. जरी ते ब्लड रिलेशन नसलं तरी ते लाईव्ह रिलेटेड ट्रान्सप्लांट या कॅटेगरीत आपण धरतो. ही झाली पहिली स्टेप, म्हणजे याच्यातनं आपण डोनर निवडणार. आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे ब्लड ग्रुप पेशंटचा जो आहे. तर किडनी डोनरचा ब्लड ग्रुप हा पेशंटशी कॉम्पॅटिबल असला पाहिजे. उदाहरणार्थ जर डोनरचा ब्लड ग्रुप ओ असेल तर पेशंटचा कुठलाही असला तरी डोनर त्याला किडनी देऊ शकतो. आणि जर पेशंटचा ब्लड ग्रुप AB असेल तर त्याला कुठल्याही ब्लड ग्रुपचा डोनर हा किडनी देऊ शकतो. त्याच्या ब्लड ग्रुप कॉम्पॅटिबिलिटी हा दुसरा टप्पा आला. त्याच्यापुढे डोनरच्या सगळ्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये तो डोनर हा फिट असायला लागतो. डोनर फिट असणं म्हणजे ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यासाठी पण फिट पाहिजे आणि पुढे एका किडनीवर राहण्यासाठी सुद्धा फिट पाहिजे. तर ह्या तपासण्यांमधनं त्यांचे इतर जर स्पेशालिस्टकडनं आपल्याला फिटनेस लागतात तर ते सगळे फिटनेसेस घेऊन मग त्या पुढे आपण त्या डोनरला किडनी ट्रान्सप्लांटसाठी घेतो. दुसरे डोनर म्हणजे कॅडॅव्हरिक डोनर, म्हणजे मेंदूमृत अवयवदान जेव्हा होतं, ॲक्सिडेंट केसेस असतात त्यावेळेला पेशंट व्हेंटिलेटरवरती असतात आणि वाचण्याची शक्यता नसते. तर हे जे अवयवदान आहे ते त्याचा आता अवेअरनेस हळूहळू वाढायला लागलेला आहे. आणि बऱ्याच पेशंट्सना गरीब फॅमिलीमध्ये डोनर काही ना काही कारणाने अवेलेबल नसतात. उदाहरणार्थ नातेवाईक आहेत जवळचे पण त्यांना कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला डायबिटीस आहे, ते डोनेट करू शकत नाहीत. ब्लड ग्रुप मॅच होत नाहीत. अलीकडे ब्लड ग्रुप न मॅच होता सुद्धा ट्रान्सप्लांट करता येतं, पण त्यामध्ये थोडा अधिक खर्च आहे आणि थोडीशी गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. हळूहळू ते सुद्धा येईल. पण त्या अशा पेशंट्सना कॅडॅव्हरिक ऑर्गन डोनेशनमधनं किडनी मिळू शकते आणि त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन जे ZTCC जे आहे त्या खाली रजिस्टर करायला लागतं. अच्छा डॉक्टर केतन, ट्रान्सप्लांट प्रोसिजर नेमकी कशी असते त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्याच्या आधी रुग्ण व किडनी दाता या दोघांच्याही नातेवाईकांची लेखी स्वरूपात परवानगी आधी घेतली जाते. किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया एका माणसाचं काम नसून ह्याला पूर्णपणे एक सुसज्ज टीम असावी लागते. या टीममध्ये युरोलॉजिस्ट असतात, नेफ्रॉलॉजिस्ट असतात, फार्मसिस्ट असतात, पॅथॉलॉजिस्ट असतात, इंटेन्सिव्हिस्ट आणि एक मेडिकल सोशल वर्कर असतात. सो ही संपूर्ण टीम एकत्र येऊन किडनी ट्रान्सप्लांट घडतो. पेशंट व किडनी दाता या दोघांनाही एकाच वेळेत बाजूबाजूच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. एक टीम किडनी दाताची एक किडनी काढतो व त्याच वेळी दुसरी टीम जी असते ती रुग्णामध्ये एक जागा तयार करते जिथं ही किडनी बसवली जाते. किडनी बसवताना रक्तपुरवठा कायम करण्यासाठी रक्तवाहिन्या जोडल्या जातात व मूत्रविसर्जनसाठी मूत्रनलिका मूत्राशयात जोडली जाते. हे पूर्ण कार्य जे असतं हे अंदाजे 3 ते 4 तास चालतं. अच्छा, बरीच क्लिष्ट अशी ही सगळी प्रोसिजर आहे. अगदी डॉक्टर अतुल, ट्रान्सप्लांट नंतर निश्चित औषधं घ्यावी लागत असतील तर जर घ्यावी लागत असतील तर ती साधारण किती दिवस पुढे घ्यावी लागतात? ट्रान्सप्लांट नंतर औषधं घ्यायला लागतातच आणि याचं कारण सगळ्या पेशंट्सनी समजून घेणं महत्त्वाचं असतं. कारण ही आपण जी किडनी ट्रान्सप्लांट करतो हा एक परका अवयव आहे आणि शरीराची प्रतिकारशक्ती आपल्या आणि परक्या पेशींमध्ये भेदभाव करू शकते, करता येतो त्यांना प्रतिकारशक्तीला. याचं कारण प्रत्येक पेशीवरती आपल्या HLA नावाचे प्रोटीन्स असतात. हे जणू काही आयडेंटिटी कार्ड्स असतात की हे माझं आयडेंटिटी कार्ड, मी या शरीराचा भाग आहे असं त्या पेशी दाखवत असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती त्यांच्याविरुद्ध हल्ला करत नाही. पण ज्यावेळेला आपण एक परका अवयव शरीरामध्ये बसवतो त्यांची आयडेंटिटी कार्ड्स वेगळी असल्यामुळे पेशंटची प्रतिकारशक्ती त्याच्यावर हल्ला चढवते आणि त्या अवयवाला सूज येते, त्याचं काम कमी होतं आणि त्याला आपण रिजेक्शन म्हणतो. ते ॲक्सेप्ट करत नाहीत. ते रिजेक्शन होऊ नये म्हणून आपल्याला पेशंटची प्रतिकारशक्ती औषधं देऊन दाबून ठेवायला लागते. आणि जर तशी दाबून ठेवली तर मग रिजेक्शनची प्रक्रिया होत नाही आणि ती किडनी चांगलं काम करत राहते पुढे. याकरता ही औषधं घ्यायला लागतात. तर ही औषधं पुढे कायमच घ्यायला लागतात कारण ती किडनी पूर्णपणे ॲक्सेप्ट होईल
अशी शक्यता ही फारच दुसर म्हणजे नसतेच थोडक्यात. त्यामुळे ही औषधं कायमच पुढे घ्यायला लागतात. सुरुवातीला त्याचे डोसेस जरा जास्त असू शकतात, नंतर कालांतराने कमी होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर ज्या काही पेशंट्सना काही प्रॉब्लेम्स असतील, उदाहरणार्थ डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तर त्याची सुद्धा औषधंही घ्यायला लागतात. या औषधांमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही औषधं पेशंटनी वेळेवर घेणं आणि दिलेल्या डोसमध्ये व्यवस्थित घेणं हे अगदी महत्त्वाचं आहे. कारण औषधांचेही काही साईड इफेक्ट असू शकतात. त्यामुळे जर डोस चुकले तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, डोस जास्त झाला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ज्या पद्धतीने पेशंटना लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी फॉलो करणं आणि घड्याळाच्या वेळाप्रमाणे ती औषधं घेणं हे अगदी महत्त्वाचं असतं. डॉक्टर केतन, आपण आत्ता सांगितलं की खरं तर खूप कॉम्प्लिकेटेड असं हे सर्जरी असते, ही शस्त्रक्रिया असते किडनी ट्रान्सप्लांटेशनची. पण मग हे ट्रान्सप्लांट करताना काही कॉम्प्लिकेशन्स असतात का? मग अशा वेळी नेमकी काळजी काय घ्यावी लागते? गेल्या काही वर्षांमध्ये ट्रान्सप्लांटच्या नंतरच्या कॉम्प्लिकेशनचं प्रमाण बराच कमी झालेलं आहे. पण तरी आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात. रक्तस्राव होणे, जंतुसंसर्ग होणे, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होणे, मूत्रनलिका जिथं जोडली आहे तिथनं लिकेज होणे इत्यादी कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. 5 ते 10% प्रमाणात हे कॉम्प्लिकेशन्स अजूनही आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर सजकुरे म्हणल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं व सर्वात धोकेदायक कॉम्प्लिकेशन म्हणजे रिजेक्शन असतं. आपल्या शरीरातली जी इम्युन सिस्टीम असते ती कुठल्याही फॉरेन बॉडीला ओळखून त्याचा मात करायचा प्रयत्न करते आणि म्हणून आपण इम्युनोसप्रेसंट्स देतो. सो ह्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स या ऑपरेशन नंतर बघायला मिळतात. तर आम्ही त्यासाठी पेशंट्सना काही सल्ले देतो आणि ते सल्ले पार करणं अगदी महत्त्वाचं असतं. पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये पेशंट्सना सांगितलं जातं की जर रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर त्याचा नियमितपणे उपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण ह्याच 2 आजारांनी पुन्हा ही नवीन बसवलेली किडनी देखील खराब होऊ शकते. सो त्याचं व्यवस्थितपणे फॉलोअप ठेवून उपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर काही नेहमीच्या आम्ही सांगणाऱ्या काळज्या आहेत म्हणजे तोंडावर व नाकावर सतत मास्क ठेवणे, कुठल्याही गर्दीच्या जागेत न जाणे, आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे, उकळलेलं स्वच्छ पाणी पिणे व बाहेरचं खाणं टाळणे. ही जर सगळी काळजी बाळगली तर अनेक वेळेला पेशंटना काही त्रास होत नाही. अच्छा, म्हणजे संसर्ग होण्याची शक्यता सर्वात जास्त, कारण आपण इम्युनोसप्रेसंट्स देत असतो आणि इम्युनोसप्रेसंट्सनी आपली स्वतःची शक्ती कमी होऊन जाते आणि म्हणून जंतुसंसर्गाचा प्रमाण वाढतो. ठीक आहे, पण आणखी याविषयी आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज हॅलो 24 तासमध्ये आपण बोलतोय आरोग्य या विषयावर आणि त्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट या विषयावर आपल्याला बरोबर चर्चा करण्यासाठी 2 तज्ज्ञ आलेले आहेत. डॉक्टर अतुल सजगुरे आणि डॉक्टर केतन पै या विषयातले तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय किडनी ट्रान्सप्लांट विषयी. पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो. मगाशी सर आपण पाहिलं की किडनी ट्रान्सप्लांटची प्रोसिजर ही किती खरं तर क्लिष्ट असते, की काय काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टर अतुल, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की दात्याला किडनी दिल्यानंतर काही त्रास होऊ शकतो का दात्याला? परमेश्वराने आपल्याला 2 किडनीज दिलेल्या आहेत आणि नशिबाने एका किडनीवरती शरीराचा सगळा जो कार्यभार आहे तो तोलायला एक किडनी पुरेशी असते. त्यामुळे बऱ्याच असे लोक असतात की ज्यांना जन्मतः एक किडनी असते पण त्यांना कधी कळतच नाही की आपल्याला एक किडनी आहे, कारण एक किडनी पुरेशी असते. त्यामुळे सगळे रिपोर्ट सगळे रक्ताचे जे असतात ते नॉर्मल असतात. ॲक्च्युली हेच तत्व आहे किडनी ट्रान्सप्लांट मागचं. म्हणजे जो किडनी डोनर आहे हा आपली एक किडनी ही पेशंटला शेअर करतो. त्यामुळे एका किडनीवरती तो व्यवस्थित राहू शकतो, तो किंवा ती, आणि एका किडनीवरती पेशंट व्यवस्थित राहू शकतो. पण त्याची खात्री करण्यासाठी म्हणून आपण डोनरच्या आधी चाचण्या काही करून घेतो. यामध्ये आपल्याला हे बघायचं असतं की डोनरचं नुसतं ऑपरेशनचा फिटनेस हा एक भाग झाला, पण एका किडनीवरती डोनर व्यवस्थित पुढे राहू शकेल किंवा नाही, एका किडनीचं काम त्या डोनरला सफिशियंट असणार आहे किंवा नाही, याकरता आपण या काही चाचण्या करतो. त्यामध्ये DTPA स्कॅन म्हणून एक चाचणी आहे. त्यामध्ये दोन्ही किडनीचं काम हे किती टक्के आहे हे समजतं. आणि पेशंटला डोनरला डायबिटीस आहे का, ब्लड प्रेशर आहे का, दुसरे काही आजार आहेत का, हृदयाचा आजार आहे का, किंवा या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे डोनर ही एक लाईव्ह डोनर ही एक फिट व्यक्ती असते की जे किडनी डोनेट करू शकते आणि एका किडनीवरती पुढे राहू शकते. ऑपरेशनच्या बाबतीतला त्रास म्हटला तर ऑपरेशनच्या नंतर साधारणपणे एक 4 ते 5 दिवसांनी डोनर घरी जातो आणि त्यानंतर त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज सगळ्या करू शकतो. त्यामुळे तसं पाहिलं तर डोनरला किडनी ट्रान्सप्लांट नंतर, किडनी डोनेशन नंतर काही त्रास होण्याची शक्यता नसते. अर्थात पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे मी ॲक्च्युली सगळ्या डोनर्सना आम्ही काय सल्ला देतो की तुम्ही दर 6 महिन्यांनी तुमच्या बेसिक टेस्ट करून घ्या. कारण किडनीचा प्रॉब्लेम हा कधी कधी सायलेंट असू शकतो. त्यामुळे तुम्ही या बेसिक टेस्ट करून घ्या. ब्लड प्रेशर, शुगर आहे किंवा नाही हे खात्री करा.
आणि जर तसं व्यवस्थित मेंटेन केलं तर डोनरला किडनी डोनेशननी काही त्रास होत नाही. पण एकंदरीतच ही प्रोसिजर होण्याच्या आधी काही काउन्सिलिंग वगैरे असतं का डोनरला? आणि काउन्सिलिंग असतं. कधी कधी काय होतं की हॉस्पिटलची पण भीती असते लोकांना, कधी आजपर्यंत दवाखाना बघितलेला नसतो, त्यामध्ये मोठं ऑपरेशन करायचं, त्यामुळे त्यांना भीती वाटते. द्यायची तर इच्छा असते, कारण हे शेवटी स्वेच्छेने होणारं किडनी दान आहे, त्यामुळे द्यायची इच्छा असते, पण तरी ही भीती एक वाटत असते. एका ऑपरेशनची साधी सुई टोचताना सुद्धा भीती वाटते, तर ऑपरेशनची भीती वाटणं साहजिक आहे. तर त्यामुळे त्यांना आधी काउन्सिलिंग करायला लागतं की ऑपरेशन कशा पद्धतीचं आहे, तुम्हाला किती दिवस राहायला लागेल, दुखेल किंवा नाही दुखेल, किंवा ह्या सगळ्या शंकांची उत्तरं आम्ही देतो. त्याचबरोबर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचा पण यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हे सुद्धा पेशंटला आणि डोनरना यांना काउन्सिल करतात. आणि त्यांची बेसिकली ज्या ज्या मनात शंका असतील त्या सगळ्या शंकांचं निरसन केल्याशिवाय आपण डोनरच्या पुढच्या तपासण्यांकडे जात नाही. अच्छा. डॉक्टर केतन, मला आपल्याला विचारायचं, किडनी ट्रान्सप्लांटचा जर आपण सक्सेस रेट बघितला तर नेमका काय असतो? गेल्या काही वर्षांमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट हा अतिशय उत्तम झालेला आहे. 1 वर्षाच्या अखेर ग्राफ्ट फंक्शन जे आम्ही म्हणतो हे अंदाजे 95 ते 96% आहे. सो 95 ते 96% लोकांची किडनी 1 वर्षाच्या अखेर नॉर्मली काम केला येतो, आणि अंदाजे 10 वर्षाच्या अखेर हा प्रमाण अंदाजे 65 ते 70% येतो. हा जो प्रमाण घटतो त्याचं मूळ कारण असं असतं की लोक वेळोवेळी औषधं घेत नाहीत, फॉलोअप ठेवत नाहीत, जंतुसंसर्ग होतो, रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर त्याला इग्नोर करतात, आणि म्हणून हा सक्सेस रेट हळूहळू कमी होत जातो. अच्छा. पण मग जर आपण एज लिमिट बघितली डोनर्सची तर साधारण काय असते? म्हणजे उदाहरणार्थ वडिलांना लहान मुलाची, म्हणजे त्यांच्या मुलाची अशी किडनी चालू शकते का? आणि वडिलांची डोनरसाठी काही एज लिमिट? डोनरला एज लिमिट युजली 18 वर्षांहून जास्त किंवा 60 वर्षापेक्षा कमी. क्वचित आम्ही 60 वर्षांहून जास्तही वयाचे डोनर्स घेतो, पण त्यांची तब्येत चांगली असेल तरच, त्यांना रक्तदाब किंवा मधुमेह नसेल तर. सो 18 ते 60 हे युज्युअल एज ब्रॅकेट आहे ज्यातनं आम्ही डोनर्स निवडतो. सो फॉलोअप ठेवणं अत्यंत आवश्यक असतं, कारण ही सगळी प्रोसिजर जी आहे ही चांगली राहील जर माणसाने व्यवस्थित फॉलोअप ठेवला, उपचार केले, औषध उपचार घेतले तरच हे व्यवस्थित यशस्वी होऊ शकतं. अगदी. पण मग आपण काय नेमका सल्ला द्याल ह्या सगळ्यांना की संसर्गापासून निश्चितच वाचलं पाहिजे, पण ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट ज्या रुग्णांवर झालेलं असतं त्यांना आपण युजली काय सल्ला देतो? त्यांना जे आता मी सांगितले ते सगळे सल्ले दिले जातात, आणि महत्त्वाचं म्हणजे फॉलोअप ठेवणं, कारण त्यांना वेळोवेळी औषध उपचार करणं आवश्यक असतं. काय होतं, काही दिवसांनी महिन्यांनी पेशंट बरं वाटायला लागतं, मग ते बाहेर जायला लागतात, इत्यादी गोष्टी करायला लागतात, आणि मग सगळ्या अडचणी निर्माण होतात. हा जो इम्युनोसप्रेसंटचा खर्च आहे हाही आहे, आणि तो काही पेशंट्स बरं वाटल्यावर मग टाळायचा प्रयत्न करतात. सो जर ही औषध उपचार टाळली नाहीत, वेळोवेळी घेत राहिले आणि फॉलोअप ठेवला तर युजली एक किडनी अंदाजे 20 ते 22 वर्ष तरी चांगली चालायला पाहिजे. त्याच्याहून जास्तही चालतात, पण अंदाजे 18 ते 20 वर्ष तरी चांगली चालायला पाहिजे. अगदी. डेडिकेटेड ट्रान्सप्लांट सेंटर, तर ह्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. डेडिकेटेड ट्रान्सप्लांट सेंटरच्या दृष्टीने सह्याद्रीची पावलं आता पडत आहेत, कारण डेडिकेटेड ट्रान्सप्लांट सेंटर हे महत्त्वाचं का आहे? कारण ट्रान्सप्लांट हा एक यामध्ये खूप क्लिष्ट मॅनेजमेंट्स आहेत, पेशंटची ट्रीटमेंट आहे, त्यामध्ये प्रोटोकॉल्स आहेत, तर ते सगळे व्यवस्थित होण्यासाठी त्यामध्ये ट्रेंड स्टाफ असायला पाहिजे. कारण ह्या टीममध्ये या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, डॉक्टर्स, भूलतज्ञ, सर्जन्स, फिजिशियन्स, आणि जसं डॉक्टर पैंनी सांगितले त्याप्रमाणे नर्सेस आणि वॉर्ड बॉईज, मावशी, सगळ्यांचा ह्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. तर त्यामुळे हे सगळ्यांचं जे ट्रेनिंग आहे हे ट्रान्सप्लांटच्या दृष्टिकोनातून झालं असलं म्हणजे इन्फेक्शनसारखी कॉम्प्लिकेशन्स आणि या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने ज्या टाळता येतात त्या सगळ्या आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि आता अवयवदान हे वाढल्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, पॅनक्रियास ट्रान्सप्लांट आहे, हे सगळं झाल्यानंतर आणखीन गुंतागुंतही वाढत जाते. 2 अवयवांचं ट्रान्सप्लांट करणं म्हणजे आणखीन गुंतागुंतीचं असतं. तर यामध्ये सगळे हे जी टीम आहे ही सगळी त्या प्रोटोकॉलशी परिचित पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे. तर ह्याकरता ह्या डेडिकेटेड ट्रान्सप्लांट सेंटरचा उपयोग होतो आणि तिथे सगळेजण वेल ट्रेंड असतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेवर आणि बिनचूकपणे होतात. पण मग एकंदरीतच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता आपण सांगितल्यात भरपूर आहेत, तर यामुळे आपल्याकडे थोडी जागरूकता कमी किंवा होत नाही ट्रान्सप्लांट असं काही आहे का? म्हणजे कमी आहे ट्रान्सप्लांटेशनचं प्रमाण आहे ते कमी आहे?
ट्रान्सप्लांटेशनचं प्रमाण ॲक्च्युली कॅडेव्हरिक ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस जसा वाढतोय तसं हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कारण सगळ्यांनाच घरचा डोनर मिळणं हे अवघड असतं आहे खरं. आणि हे प्रमाण वाढल्यानंतर आता डेडिकेटेड सेंटर्सची गरज जास्त निर्माण झालेली आहे. कारण आपल्याला सगळी ट्रान्सप्लांट्स ही सक्सेसफुल करायची आहेत, तर त्यामुळे त्याच्यासाठी डेडिकेटेड सेंटर्सची गरज निर्माण झालेली आहे. अगदी. आपण आणखी चर्चा करूया. वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा हॅलो 24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हॅलो 24 तासमध्ये आज आपला विषय आहे चर्चेचा, तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. आणि या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर या विषयातले 2 तज्ज्ञ आहेत, डॉक्टर अतुल सजगुरे आणि डॉक्टर केतन पै. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर केतन, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मगाशी सरांच्या बोलण्यामध्ये मल्टी ऑर्गन आलं होतं, तर मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय आणि सध्याचा भारतातला सिनारिओ? एकाहून जास्त अवयव जर ट्रान्सप्लांट झालं तर याला मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणतात. सो अनेक वेळेला लिव्हर आणि किडनी हे दोन्ही ऑर्गन्स एकत्र ट्रान्सप्लांट केली जातात. काही पेशंट्सना लिव्हरचाही आजार असतो आणि मग हेपॅटोरिनल सिंड्रोम होऊन किडनीचाही आजार होऊ शकतो, किंवा 2 वेगवेगळ्या कारणांनी हे दोन्ही अवयव बाद होऊ शकतात. तर ही एकत्र ट्रान्सप्लांट जर केली जातात तर त्याला मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणतात. तसंच पॅनक्रियाज व मूत्रपिंड म्हणजे पॅनक्रियाज आणि किडनी हे एकत्र ट्रान्सप्लांट केलं जातं, कारण मूळ आजार पेशंटचा मधुमेह असतो आणि हे टाईप 1 इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक रुग्ण असतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंट्सना डायबेटिक नेफ्रोपॅथी होऊन त्यांची किडनी बाद झालेली असते. सो फक्त जर किडनी आपण ट्रान्सप्लांट केली तर डायबिटीसच्या अडचणीमुळे पुन्हा ही नवीन बसवलेली किडनी धोक्यात असते. जर आपण पॅनक्रियाटिक ट्रान्सप्लांट देखील करू शकलो तर त्यांचा डायबिटीसही बरा होतो व किडनी फेलियर जे असतं तेही बरं होऊन जातं. अच्छा. डॉक्टर अतुल, जेव्हा ट्रान्सप्लांट होतं, सर्जरी होते, तर त्यानंतर रुग्णांनी नेमकं आहारासाठी काय पथ्य पाळावी? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर ट्रान्सप्लांट नंतर जसं डॉक्टर पैंनी मगाशी सांगितलं, इम्युनोसप्रेशन ही मेडिसिन्स जी आहेत तर त्यांनी शरीराची प्रतिकारशक्ती दाबलेली असते. तर त्यामुळे पोटामधनं इन्फेक्शन होण्याची शक्यता, म्हणजे फूड जर कॉन्टॅमिनेटेड असेल, स्वच्छ नसेल, तर इन्फेक्शन होण्याची शक्यता, पोट बिघडण्याची शक्यता असते. समजा जुलाब, उलट्या हे जर आजार झाले तर त्यामध्ये औषधं जी असतात इम्युनोसप्रेशन करणारी ती सुद्धा आतमध्ये पचत नाहीत किंवा ती रक्तात शोषली जात नाहीत आणि मग रिजेक्शनची शक्यता वाढते. त्यामुळे सगळ्या पेशंट्सना आम्ही सल्ला देतो की तुम्ही स्वच्छ अन्न घ्या. स्वच्छ अन्न म्हणजे काय, तर शक्यतोवर घरी केलेलं, बाहेरचं शक्यतोवर टाळावं. दुसरी गोष्ट, शिजवलेलं अन्न घ्या. शिजवलेलं, भाजलेलं, उकडलेलं, यामध्ये जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. कच्चं शक्यतोवर टाळावं. कच्चं अन्न कितीही आपण धुतल्या भाज्या तरी सुद्धा त्यामधनं जंतू संसर्ग एखाद्या वेळेला होऊ शकतो, पोट बिघडू शकतं. माहिती नसलेल्या ठिकाणचं जर बाहेर खायची वेळ आली तर कुठे माहीत नसलेल्या ठिकाणचं खाऊ नका. आणि पाण्याचं एकतर ट्रान्सप्लांट नंतर किडनी आधी डायलिसिसवरती जेव्हा पेशंट्स असतात तेव्हा त्यांना कमी पाणी पिण्याचा सल्ला बरेचदा दिला जातो, कारण तेव्हा किडनीची क्षमता नसते तेवढं पाणी बाहेर टाकण्याची. पण ट्रान्सप्लांट नंतर पेशंटना भरपूर पाणी प्यायला लागतं. साधारणपणे 3.5 ते 4 लिटर पाणी पेशंटला दिवसाला घ्यायला लागतं. पाण्यातनं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून पाणी सुद्धा हे स्वच्छ पाहिजे. एक चांगला फिल्टर आम्ही त्यांना बसवायला सांगतो, म्हणजे मग त्याचं पाणी घेतलं म्हणजे पोट बिघडणार नाही. तर ही काळजी आहारातली घ्यायला पाहिजे. बाकी तसं त्यांना आहारातलं फार मोठं काही पथ्य असं काही नाही. वरण भात भाजी पोळीचा जो काही नॉर्मल आहार आहे, प्लस त्यामध्ये बाकीचे इतर पदार्थ जे आहेत स्नॅक्समध्ये आपण खातो, तर ते सगळे पदार्थ ते खाऊ शकतात. अगदी. खरं तर किडनी ट्रान्सप्लांट याविषयी अनेक गैरसमज पण असतात, मात्र हे मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेतून निश्चितच प्रेक्षकांचे सगळे गैरसमज दूर झाले असतील. आज आपण आलात इथे दोघेही आणि या विषयाबद्दल आपण ही सगळी सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. एकच मिनिट घेऊ तुमचा. अगदी. मला असं वाटतं की आपण आता, कारण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो असतो तो किडनी डोनरचा असतो. मग तो लिव्हिंग डोनर असो नाहीतर कॅडेव्हरिक डोनर असो. तर त्यामुळे आपण सगळे मिळून या सगळ्या किडनी डोनर्सना, ज्यांनी ही आयुष्याची नवसंजीवनी सगळ्या रुग्णांना दिलेली आहे, आम्ही ही माध्यमं आहोत, पण खरे दाते ते आहेत. तर त्यांची जी ही गिफ्ट आहे, तर ती गिफ्ट देणाऱ्या सगळ्या डोनर्सना आपण अभिवादन करू, नमस्कार करूया. ओके, अगदी धन्यवाद. आपण आज दोघे जण इथे आलात त्याबद्दल. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.